माझे दोन्ही बंधू आज संबंध राज्यातल्या ओबीसी बांधवांच्या हक्कासाठी वेगवेगळ्या मागण्यासाठी या ठिकाणी उपोषणाला आज 5वा दिवस स्वतः याची काळजी घेऊन आणि यांच्या मागण्या ज्या आहेत ज्या काहींनी या ठिकाणी माझ्याकडून सरकारमध्ये मंत्रिमंडळामध्ये मी असल्यामुळं अपेक्षित केली तीच भावना या ठिकाणी मी सुद्धा सरकारला उद्या सरकारच्या समोर मांडणार आहे हे आपल्याला या निमित्तानं मी आजही या ठिकाणी माझ्या दोन्ही बंधूंना उपोषण करताना भेट देण्यासाठी आलो आणि मी भेट देताना भलेही मंत्रिमंडळात मी मंत्री असलो तरी आज भेट देताना माझी भावना नक्कीच वेगळी आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आणि ती भावना माझी आपण सर्वजण समजून घेऊ। ताईंनी सांगितल्याप्रमाणे आमचा कुणालाही कुठल्याही गोष्टीत आरक्षण देण्यासंबंधी विरोध नाही। ही भूमिका सरकारने सुद्धा वारंवार स्पष्ट केलेली आहे। पण सरकारने वारंवार स्पष्ट केल्यानंतर सुद्धा बहुसंख्य समाजामध्ये जर गैरसमज या बाबतीतला होत असेल तर सरकार म्हणून आम्ही त्या ठिकाणी स्वयंस्पष्ट या ठिकाणी नेमकं काय घडणार आहे हे सर्वच समाज बांधवांना सांगितलं गेलं पाहिजे। ही भूमिका या ठिकाणी माझी सुद्धा राहणार आहे। म्हणून मी माननीय मुख्यमंत्री माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आज ज्या काही मागण्यासाठी आमचे 2 संघर्ष योद्धा इथं उपोषणाला बसले त्या मागण्या सरकारकडे मांडणार आहे। आजपर्यंत ज्या ज्या आंदोलनाला या देशात या राज्यात जो जो सन्मान मिळाला तो सन्मान या आंदोलनाला नाही या 2 आंदोलनकर्त्याला नाही तर यांनी ज्या मागण्या केल्या त्या मागण्याला सरकारने दिला पाहिजे ही भूमिका मांडली। त्यामुळे ही खरी गोष्ट आहे की असा प्रसंग अशी वेळ या पुरोगामी महाराष्ट्रात कधीच कुणावर येऊ नये। पण ती मधल्या काळापासून ज्या पद्धतीने यायला लागलेली आहे ही परिस्थितीचा विचार सुद्धा सरकारला करावा लागेल आणि सरकारमध्ये राहून सरकारला विनंती करून सरकारला या ठिकाणी मी आपली भूमिका स्पष्टपणाने सांगणार आणि आजपर्यंत देशातल्या आणि राज्यातल्या ज्या ज्या आंदोलनाला आणि त्या आंदोलनातल्या मागण्याला सरकारने सन्मान दिला तो सन्मान या आंदोलनाला या त्यांच्या मागण्याला सुद्धा सरकारने दिला पाहिजे हा आजच्या या भेटीच्या अंती ज्या ज्या काही गोष्टी चर्चेच्या अंती माझ्या लक्षात आल्या त्याची मी उद्याच सरकारमध्ये या ठिकाणी 2-3 बोलून या ठिकाणी लवकरात लवकर जो गैरसमज या ठिकाणी निर्माण होतोय तो दूर केला पाहिजे ही भूमिका स्पष्टपणाने मी उद्या सरकारच्या समोर मांडणार आहे। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।